सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिबट्यांची वाढती दहशत आणि वाढणारे हल्ले या पार्श्वभूमीवर शिवम शौर्य सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे। शालेय विद्यार्थ्यांमध्ये हिंस्र प्राण्यापासून संरक्षण कसं करावं याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे। मांगले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमधून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शालेय विद्यार्थ्यांना बिबट्या, रानडुक्कर, गवारेडाळ यांच्यापासून संरक्षण कसे करावे याबाबतची प्रात्यक्षिका देण्यात आली। सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य विराज नाईक यांच्या माध्यमातून मानसिंग भाऊ लोककल्याण अभियान आणि वन विभागाच्या वतीनं शिवम शौर्य अभियान शिराळा तालुक्यामध्ये राबवण्यात येणार आहे। आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम घेऊन आपल्या ह्या राजाराम बापू विद्यालयामध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय। मानसिंग भाऊ लोककल्याण अभियान व वन विभाग शिराळा या दोन्ही संस्थेच्या संयुक्तपणे आपण शिवम शौर्य सुरक्षा अभियान सर्व ह्या मांगले गावात असणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित करतो। आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे वन क्षेत्रपाल श्री रमेशजी कांबळे साहेब, पंचायत समिती सदस्य श्री मोहनजी पाटील दादा, आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय प्रल्हादजी पाटील काका, उपसरपंच पांडुरंगजी कुंभार साहेब, विश्वास कारखान्याचे संचालक सुरेशजी पाटील मामा, संदीपजी पाटील। शिवम शौर्य सुरक्षा अभियान यांच्या अंतर्गत राजाराम बापू पाटील माध्यमिक विद्यालय मांगले या शाळेत एक अतिशय छान प्रकारचा एक उपक्रम सादर करण्यात आला आहे। या उपक्रमाद्वारे आम्हाला हिंसक प्राण्यांशी स्वतःचा बचाव कसा करायचा व त्याचबरोबर आम्हाला अतिशय छान प्रकारे मोलाचे मार्गदर्शन झाले। त्या प्राण्यांविषयी माहिती मिळाली व अशा अपेक्षित नसताना देखील घडलेल्या अशा प्रसंगीला सामोरे कसं जायचं, स्वनिर्भर व्हायचं याविषयीची अतिशय छान प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। विक्रम नाईक दादा यांनी आम्हाला एकदम छान विराज नाईक दादा यांनी आम्हाला अतिशय छान प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन केले। त्याचबरोबर वन विभाग खात्याने देखील आम्हाला एकदम छान प्रकारचे मार्गदर्शन केले। आम्हाला समजणे इतपत खूप काही सांगितलं। आम्ही आता स्वनिर्भर होऊ शकतो इतपत आम्हाला खूप छान प्रकारचे माहिती सांगितली। त्याबद्दल राजाराम बापू पाटील माध्यमिक विद्यालय मांगले या शाळेची मी विद्यार्थिनी कुमारी अलिशा सलीम नदाफ, विराज नाईक दादा व आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री मोहन पाटील दादा यांचे खूप खूप आभारी आहेत की त्यांनी आम्हाला असे उपक्रम उपलब्ध करून दिले व आम्हाला इतक्या छान प्रकारची माहिती सांगितली। धन्यवाद।